नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय भगवते श्रीरमणाय कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडं कर्म किं परं कर्म तज्जडं फळ खरे जीवा देव देतसे फळ खरे जीवा देव देतसे कर्म श्रेष्ठना कर्म जड असे कर्म श्रेष्ठना कर्म जड असे कृतिमहो दधौ पतनकारणं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकं फलमशाश्वतं गतिनिरोधकं असुनि नश्वर मुक्ति अडविते असुनि नश्वर मुक्ति अडविते कर्मसागरी फळच बुडविते कर्मसागरी फळच बुडविते ईश्वरार्पितं नेच्छया कृतं ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं चित्तशोधकं मुक्तिसाधकं ईश्वरार्पित अन्निरिच्छते ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्धियन् मुक्ति साधते चित्तशुद्धियन् मुक्ति साधते कायवाङ्मनः कार्यमुत्तमं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् देहवाणिमन कार्य उत्तम देहवाणिमन कार्य उत्तम पूजने जप चिन्तनक्रम पूजने जप चिन्तनक्रम मग म्हटल्याप्रमाणे उपदेश सार असल्यामुळं त्यातही रमणांचं असल्यामुळं त्यातही रमणांचं असं म्हणण्याचं कारण आपल्याला एकदा स्पष्ट करतो की ते कमी बोलत कमी बोललेल्या माणसांचं फार बारकाई नाही खावं लागतं ही माणसं खूप कमी बोलतात म्हणजे अगदी जरुरीचं नाही आज महत्त्वाचं ते आपोआपच तितकंच लक्ष देऊन ऐकावं लागतं त्यामुळं रमणांचे हे शब्द तसा विचार केला तर खूप अगदी मर्यादित आहेत म्हटलं तसं फक्त 30 श्लोकात हे सगळा उपदेशाचं सार त्याला त्यांनी म्हटल्यानंतर 30 श्लोकात सारणे किती गोष्ट अवघड आहे आयुष्यभर उपदेश करून ग्रंथाचे ग्रंथ होऊन सुद्धा उपदेश सांगून होत नाही आणि सार काढून होतं त्यांचं म्हणून आपल्याला म्हटलं की रमणांचं विशेष करून एवढ्यासाठी अत्यंत सार सांगतायत आपण त्याचा विस्तार केला की आपल्याला कुठे लागू आहे ते लक्षात येतं किंवा असुनी नश्वर मुक्ती अडविते इथं आपण होतो कर्मसागरी फळच बुडविते वास्तविक आपण कर्म करतोच त्यात काय मोठं विशेष नाही करावीच लागतात प्रापंचिकाला तर असंख्य कर्म करावे लागतात ती सगळी जसं म्हटलं तसं प्रारब्धाची काय स्वातंत्र्याची काय असतील ती काही अशी जसं आपण म्हणतो की स्वेच्छा प्रारब्ध तसं परेच्छा प्रारब्ध म्हणतात समूह प्रारब्ध म्हणतात किती प्रकारचे कर्म आहेत माणसाला सतत करीत राहावं लागतं गप्प बसावं म्हटलं तर आपण गप्प बसू शकत नाही ती मुळात ही कधी अडचण आहे मुळात आधी आपल्यालाच गप्प बसवत नाही आणि त्यातून समजा आपण गप्प बसलो तर लोक गप्प बसू देत नाहीत तेव्हा गप्प का बसलाय हे तरी विचारतातच आता तो गप्प बसलाय शांतपणे बसू दे त्याला तर तसं नाही होत आज गप्प आहे आपल्याला नाही का बोलू इकडे बोलणारा मनुष्य आहे तर काय बोललं नाही बाबा सकाळपासून न बोलू दे ना उलटं त्याची शक्ती वाचली वाचेचं तप चालू असेल
ते कदाचित चिंतन करीत असेल एखाद्या गोष्टीचं, कदाचित आपलं चांगलं चिंतित असेल, काय सांगता येते तो काय करत असेल ते, पण काय गप्प आहे म्हणजे झाले परत प्रश्न. तेव्हा ही अशा तऱ्हेचे कर्म आहेत, ही आपल्या मागं लागली गोष्ट खरी आहे. आणि जे मूळ प्रारब्ध जे फेडायचं, ज्याच्यासाठी मी ही माझ्या मागे असलेली सगळी कर्म संपवण्यासाठी आलो, तर त्याच्यासाठी मार्ग म्हणजे सोसणंच शेवटी. जे सोसणं पुन्हा कर्मच, क्रियापदच आहे ते. तेव्हा सोसणं हे कर्मच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परत आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायला सोसण्याशिवाय काही मार्ग नाही. जर कोणाला काय रूपाने सोसावं लागेल हे सांगता येत नाही. पुन्हा एखाद्याचे साहेब वाटायला येतात, साहेबांच्या सुद्धा हाताखालचे वाटायला येतात, दोन्ही येतात. नुसतंच एक साहेब वाटायला येतात असं काही नाही. साहेब झालं म्हणजे काय ते काय स्वतंत्र झालं असं काय आहे का? अनेक वेळेला अशा ठिकाणी साहेब म्हणून जावं लागतं की तिथली माणसं पाहिली की बाबा आपल्या नशिबात होतं म्हणून आपण इथे आलो असं एखाद्याला वाटतं. आता ती माणसं ती पहिल्यापासून सगळे तयार असतात, म्हणजे यांच्यापेक्षा सुद्धा अशीच भेटली एखादी तर त्याला तिथं तसं वाटतं. म्हणजे असंही ते नाही आहे. साहेब वाटायला ते आपल्याला तर माहितीच आहे, नोकरदार वर्गांना चांगलं माहिती आहे. तर तसं हे असतं, तसंच हे पण असतं. त्यांचे वाटायला ही माणसं येतात. आता त्यात काही असेल सोसण्याचा भाग आहे, तो आहेच शेवटी, तो काही चुकत नाही माणसाला. कोणाच्या वाट्याला शेजारी येतो, आता काय करणार? आपण घर घ्यावं, त्यांनी घेऊन या असा काही कायदा आहे का? त्यांनी घ्यावं तर बरोबर नेमका तिथंच घ्या. आमच्या मागे एकदा सांगितलं होतं ना आमच्या पाहुण्यांनी, ते शेजाऱ्यांचा त्रास होतो म्हणून तो फ्लॅट ठरवलं, दुसरीकडे फ्लॅट घेतला. आपल्याला बोलवतो जवळजवळ ते 3-4 किलोमीटर अंतरावरची गोष्ट, तिथे घेतला त्यांनी चांगलं नाव. आणि म्हणजे हे नको व्याप म्हणून. आणि त्यांचं त्यांनी अगदी ते म्हणजे जसं एखादी गोष्ट फारशी कोणाला कळून न देता व्यवस्थित करावी घरातल्या घरात, तशा पद्धतीनं करून जाऊन ते सगळं करून ते गेले. आणि त्यात ते सगळं ठेवलं करून राहिले गेले. आणि नंतर 1-2 दिवसांनी बघतो तर दारात तेच जे त्यांना सोडायला त्याचे शेजारीच्या चुकवायला गेले होते. ते म्हणत ते काय कसं आता ओळख दाखवतो माणसं तर बोललं तर पाहिजे व्यवहाराने वा तुम्ही कसं घ्यायचं. आणि आम्ही पण घेतलं म्हणले काही इथंच किस्सा. आता आपलं बरोबर चुकलं नाही म्हणलं, दुसरं काय ते हे झालं होतं, ते चुकलं नाही. म्हणजे ते सोसावंच लागेल. तिथं राहून सोसलंच चाललं असतं कदाचित, पण हे लक्षात येत नाही ना. त्यामुळे असं वाटतं की ते पळून गेलं म्हणजे तसं काय होत नाही. ते आपल्या मागं पळतच असतं. अहो ते जन्मात आपल्या मागे पळत आलं, मृत्यूनंतर सुद्धा ते काय इथून तिथं किलोमीटरवर जाऊन चुकणार आहे अशी का आपली कल्पना? शक्यता नाही काय. म्हणून म्हटलं रावणाचं असलं तरी आपल्याला कुठं लागू आहे ते लक्षात आलं म्हणजे ते सोपं पडतं. तर असं साहेब वाटायला येतं, शेजारी वाटायला येतं. कर्म काय पर्यायच नाही. आता त्यांच्याशी कर्म करताना आता सावधान राहिलं पाहिजे. मी तर म्हणतो की त्यांना आता त्यांनी संदेश घेतला का नाही मला माहीत नाही, पण त्यांचे संदेश हा जर हे वाचा असेल किंवा अभ्यास असेल तर हे लक्षात येईल की अरे हे नुसतं हे जागा बदलून होणारं कर्म नाही आहे सुटणारं, आपल्या तिथे गेलं तरी तेच वाटायला येणार आहे. मग आता त्याच्याशी सोसण्याच्या दृष्टीनं पाहावं. बा तुम्ही आलात फार बरं झालं, कारण का आता उरलं काय असेल ते संपवता येईल असं तर काय. एकदा भूमिका बदलली काही करता येतं माणसाला, माणसाच्या ठिकाणी ही अपार शक्ती आहे. तर त्यांनी भूमिका बदलली आणि ठरवलं की काही नाही आता हे आपलं प्रारब्ध आहे त्यानुसार ते सोसायचं, आपलं नमस्कार करावं, बरं झालं, आपली तिथे इतके चांगले दिवस गेले. म्हणजे आता आपण घ्यायचंच आहे तसं म्हटल्यानंतर काय प्रश्न नाही. तिथे आपण इतके चांगले शेजारी दिवस काढले, योगायोगाने तुम्ही घेतलं काय कल्पना नाही. आम्ही असं म्हटलं तर आधी आपण चर्चा करून उलटा आणखीन जवळ घेतला असतं वगैरे, काही शेजारी असेल तर समोर असं ते असं केलं असतं. पण हे सगळं आपण म्हणून उलटं त्यांना जर समजा या बाबा बरं झालं आत्ता आठवडले आपण चहा घेऊ काय असेल काय नाश्ता करणार का आमच्याकडे वगैरे असं करायचं, प्रारंभ भरभरा संपायला सुरुवात होईल. काय सांगता येते उद्या त्यांना वाटायचं की हे काय जागायचं काय बरोबर नाही आणि ते लाभत नाही वगैरे असलं काहीतरी त्यांना काहीतरी व्हायचं. हे चांगलं आपण करायचं, आपण खूप चांगले जर झालो कदाचित त्यांना लावलं नाही असंच वाटेल. काय सांगता येते त्यांना तिथं काय वाटत होतं. काही माणसांना संघर्षात सुद्धा आनंद असतो, त्यावरून सांगितले. काहीच जर काही भांडण नसलं ना तर त्यांना स्वस्थता येते. म्हणजे घरातसुद्धा अनेकांच्या ठिकाणी असं असतं की सतत काहीतरी ते हे पाहिजे. म्हणजे तसं असलं तर ते सगळं चांगलं चाललं आहे असं वाटतं. तर ह्याला काय करावं. माणसाला मुळात संघर्षप्रिय आहे मनुष्य जीवन, कारण मनुष्य संघर्षप्रिय म्हणजे मन संघर्षप्रिय आहे. त्याला शांती आवडत नाही, आपल्याला शांतता आवडत नाही. तर त्याचं कारण तेच आहे, शांतीची सवय लावावी लागते. दंगेधोपीची गडबडीची कशाची सवय लावावी लागत नाही. त्याचा काय क्लास काढावा लागत नाही, काय करत नाही. शांतीचे क्लास असतात, योगाचे क्लास असतात. तसं ही शांती ह्याचे सगळ्याचे क्लास आहेत. पण ह्याचं काय कुठे शिकवणीचे वर्ग नसतो आहे. अशांत व्हायला माणसाला तो क्लासला जायला लागला, मग तेव्हापासून आल्यावर तो घरात अशांत झाला अजिबात नाही. त्याला आवडत असते, कोण नसलं तरी तो काहीतरी काढणार करणार, जुनं काढणार. आत्ताचं ताजं नसलं तर असतं शेवटी मागचं, तर त्यामुळे ते मागचं काढणार. एकूण तो अशांत होणार. म्हणजे ह्याला कारण का, तर मनाचाच स्वभाव आहे. त्याला अशांत राहायला आवडतं. वायू जसा पडला तर अवघड असतं, तो फिरत असला म्हणजे त्यालाही बरं वाटतं. तर तसं हे आहे की ते हे आत्ताचं असलं तर आत्ताचं, नसलं तर जुनं काढू, पण ते करून काहीतरी करून आपण अशांत राहू असं मनाला सारखं वाटत असतं. त्यालाही कर्माची ही प्रचंड आवड आहे. आता हे स्वयं वाटायला, तसं शेजारी वाटायला.
आपलं मन वाटायला आलेलंच आहे, त्याला काय पर्यायच नाही. ते आणि कसं की आता प्रांत आहे किंवा आता हे सीझन आहे, उन्हाळा आहे, आता वाटायला आला आहे, आत्ता आपल्याला त्रास होतोच आहे, बरोबर आहे की घाम येतो हे सारखं, हे बाहेर हे असं हे, आणि हे फॅन बंद करतात परत, त्यामुळे आणखीन त्रास होतो. खरं काय हरकत नाही, एवढ्याने काही बिघडणार नाही असं पण म्हणायचं येतं. जाऊ देत आहे शिस्त, तर त्यांचं ते बंद करतच करू देत, तर असं समजून का होईना पण आपण ते मनाला शांत ठेवायचा प्रयत्न करतो. मग ते सगळा वाट्याला आलेला उन्हाळा, काय त्याच्या निमित्ताने आलेली परिस्थिती, त्याचा आपल्याला होणारा त्रास हे आपण सहन करतो. तसं हे सहन करण्याचं, सोसण्याचं हे सुद्धा कर्म चालू असतं, तर त्यावेळेला आपण सहन करतो, ही एक भावना आहे, ठीक आहे. तर अनेकांना ते बर्फाळ प्रदेशात राहतात, आता काय कमी सहन करावं लागत असेल का? आपल्याला तो उन्हाळा सहन केलेला बरा म्हणायचा, आपलं पुसून टाकलं मोकळं झालं, हे असं नाही आहे. तिथं काकडून जायला होईल, मी कुठली तरी उष्णतेला राहिला तर ठीक आहे, नाही तर जीवावर येईल. तर तसं काय ह्यानं होत नाही, थोड्या वेळ 5-10 मिनिटांनी काय दरवाजा उघडून टाकलं, इकडे तिकडे चक्कर मारून झालं मोकळा लगेच माणूस. तर तसं तिथं होतंच असंही नाही. माणसं बर्फाच्या एकदा गोठून गेली तर तशीच तशी राहतात, आणि हे आपल्याला माहिती की काय तेही असतं. नंतर ज्यांच्या वाट्याला समजा बर्फाळ प्रदेशातलं काही ड्युटीज आहे समजा, येतात की अनेकांची नोकऱ्याच तशा असतात, हे बॉर्डरवर काम करणारे लोक आहेत किंवा अशा ठिकाणी काम करणारे लोक आहेत, दुसऱ्या सरकारी यांच्या निमित्ताने, ऑफिसच्या निमित्ताने. त्यांच्या वाट्याला काय येत असेल, त्यांच्या वाट्याला काही सोसणं येत नसेल, त्यांच्या वाट्याला सोसणं आहेच. त्यामुळं कर्म आहेतच, तिथं सोसावं लागतंच, तर तिथेही ते सोसावं लागतं. तर आणि बाकी लांब कशाला, आपण अनेक ठिकाणी आपण शांतपणे मागं म्हटलं तसं ऐकलं नाही का एकमेकांना सांगताना की मी म्हणून हे सहन केलं. कोण कोणाला म्हणतं हे मी काही म्हणत नाही. तर हे जे काय आहे तर ते सहनच, ते शेवटी प्रारब्ध, त्यामुळे त्याप्रमाणे त्याला ते सहन करावं लागतं. तेव्हा कसल्याही प्रकारचं सहन करीत असलो, काहीही काम करीत असलो, हे नुसतं सहनच करण्याचं आहे. गेल्या वेळेला आपण चाललो होतो ती आपली नेहमीची कर्म बघत, जेणेकरून कर्मांचं काही आढावा घेत जावा अशासाठी आलो होतो. त्यावेळेला शिकण्यावरनं शेवटी आपण त्या कर्मापर्यंत आलो, मला वाटतं. तिथे येऊन थांबलो, एवढी वेळ संपली. तर शिकलो हे कर्म आहे, बरोबरच आहे, इथे होतो शिकलो हे कर्म आहे, पण इथे बुडवतं का म्हणते. मग शिकण्यात आम्ही तरतो, म्हणून तर अगदी शिक्षण प्रसार अमकं तुमकं सगळं अगदी लहानपणापासून पहिलीच सुद्धा नको, त्याच्या आधी शिकू दे म्हणून बालवाड्या काढल्या. आता तेच सुद्धा शिकून कमी पडायला लागलं म्हणून त्याच्या खाली नर्सरी काढली. मग त्यातही शिकायला त्याच्या आधी प्ले नुसतंच खेळू देत. त्यात काय शिकतात ते मला माहीत नाही, म्हणजे त्या 2 वर्गामध्ये, आणि त्याचा उपयोग पुढे काय आयुष्यात उपयोग होतो ते काय माहिती नाही. पण एवढं नक्की आहे की तिथंही ते म्हणजे पहिलीतलं सुद्धा पुरत नाही. पूर्वी ते एकदमच दुसरी या म्हणून सांगायचे सुद्धा, मी स्वतः दुसरीत बसलो, एकदम म्हणले काय याला येते, काय करायचं, बसू दुसरे. आता येत नसेल बहुतेक, पण त्यांनी पसवलं एवढं खरं, म्हणजे सोय होती की अशा तऱ्हेनं त्यांनीच ठरवायचं शाळेत शिक्षकांनी. पूर्वीच्या लोकांना किती लोकांना माहिती असेल की एकदम त्याचे हे परीक्षा, म्हणजे ते काय कोण असतील शाळेत शिक्षक गुरुजी असेल ते बघायचे, हां कसं काय काय येते का, पाडे म्हणून दाखव, हमकं दाखव, अक्षर बघत होतं, हे बघत दुसरीत घालायला, म्हणजे ही इतकी सोपं हे होतं. तर आता हे शिक्षण अशासाठी आहे की आपल्याला उद्धार व्हावं. मग त्याच्यासाठी आपला म्हणजे लौकिकदृष्ट्या विचार करू, तर लौकिकदृष्ट्या काय त्याच्यातून डिग्री मिळावी, काय अमुक मिळावं, हे सगळ्यांनी आपण हलकं हलकं होत जायला पाहिजे की नाही. खरं म्हणजे 1 डिग्री गळ्यात अडकते, हलका झाला, दुसरी डिग्री तिसरा हलका, आणखीन अडकलं, आणखीन त्याच्या पुढचं, मग ते अगदी इथे राहून स्वतः ते नुसतं BA होऊन स्वतः चालत नाही, MTech अमकं तमकं करत अगदी कितीतरी सगळं काय जे मिळवायचं म्हणून ते सगळं, त्याच्यापुढे काय नाही वगैरे. इथं नाही राहिलं तर तिकडे जाऊन शिकून पुन्हा ते आणखीन, हे सगळं झाल्यानंतर आता कसं शिक्षणाने कसं कर्म करून झालं, आता एकदम आपण हलकं व्हायला पाहिजे. तर हलकं होण्याऐवजी ते जड होऊनच येतं, ते घरच्यांनाच नाही हे होतं, पेलत नाही अशा अवस्था होती. कारण आता ते एवढे शिकले, ते आता जरी मुलगा असला, जरी कोण असलं आपल्यातला गवतण्या असला काय असला, तरीसुद्धा तो त्यांच्याबरोबर ओळख दाखवणं, बोलणं, त्यांच्याच काय त्यांनी वागणं, काय नमस्कार करणं वगैरे ह्या ते तसलं काही नाही. कारण आता ते एकदम तिकडून राहिले शिकून, त्यामुळं जे असेल ते आता त्यांचं ऐकायला पाहिजे. मग आता ह्या कर्माने काय झालं नक्की, तर ह्या कर्माने मी जड झालो उलटा अधिक, जो मी हलका व्हायला पाहिजे होता. सा विद्या या विमुक्त आहे, मुक्ती याचा अर्थ हलकेपणा आहे ना एका बाजूने. तर हलकेपणाने मनुष्य कसा चित्ताने, विचाराने, त्याच्या त्या बोलण्याने सगळ्या बाजूने हलका व्हायला पाहिजे. तो जेवढा हे पैशाचं कर्म साठलं की माणसाला आणखीन जड करतं, तो आजूबाजूला बघतच नाही. कारण त्याच्या दृष्टीने सगळे तुच्छतेनं काय आपल्याकडे हे काय माणसं वागतात असं वाटतं. कारण का तोपर्यंत ते म्हणजे रामकृष्ण म्हणाले मागे बोललो तसं, रुजू हा पैसा बोलतो बघ असं म्हणले होते ना ते त्या ह्याच्यावर काठावर, गंगेच्या काठावर. तसं हे आहे की तोपर्यंत तो नमस्कार करायला होता, त्यातनं त्याला ते हे मिळाला, मार्ग मिळाला, त्याचा त्याला उद्योग लागला, त्यातून पैसा मिळाला, तो गंगेच्या काठावर बसला, आणि हे स्वतः गंगेला गेले तरी तो उठलाच नाही जागेवरनं. कारण का तर आता त्याच्याजवळ इतका पैसा झाला. तर त्यामुळे लगेच म्हटले काय महाराज, मग तो त्यांनाच म्हणतो रामकृष्ण काय महाराज तिथून बसून, कारण सगळ्यासमोर ढीग लागला, आता पैशाचा ढीग लागला, काय महाराज म्हणले तू पैसा बोलतो, अरे बघ आता कसा तो आपल्याकडे येतो तर कसा होता. ते म्हणले हे असं आहे, म्हणजे कर्माने आता जड होणार का हलकं होणार, आणि बुडवणार का तारणार.
आता ह्या पैशाने तारलं का बुडवलं? हे पैशाचा विचार सगळ्यात सूक्ष्म आहे, त्यामुळं ते माणसाला बुडवतो, माणसाचे संबंध बिघडवतात, त्याच्यावरनं त्याच्या मनात चिंतन सुरू राहतं. पुढे चिंतन क्रमाहा वगैरे जे आता जे म्हणून ठेवले ते जरी नाही घेता आलं ते नंतर घेऊ, पण त्याच्यात ते आहेच की सतत ते चिंतन करायला लागेल. एक पैसा माणसाकडे, म्हणून ते 999 रुपयाची गोष्ट सांगतात ती तेवढ्यासाठीच, की त्याच्याकडं काही नाही बरोबर आहे, पण एक थैली टाकून दे, फार शांततेने राहतो, म्हणून जी गोष्ट सांगतात ते मी ती त्याच्यासाठीच. ती गरब्याच्या घरी, त्याच्याजवळ काही नाही, शिल्लक काही नाही, रोज प्रपंचाला जायचं, कष्टाला जायचं, येताना त्याचे आपल्याकडे किती माणसं असतात, येता येता तेल रात्रीचं हे काय जे उद्याचं सकाळी लागणार तेवढ्यापुरतं घेऊन येतात, ते सगळं रात्री आणि सकाळी संपतं, पुन्हा दिवसभर कामाला जायचं, संध्याकाळचं घेऊन यायचं, त्याच्यावरची संध्याकाळची भाकरी अवलंबून. हे असलं म्हणजे कसं शांत झोप लागते, काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणला हा बघा जीव किती शांत आहे. आणि ती जी गोष्ट जे भारदास सांगतात ती खरं आहे की ती शांत आहे आणि त्याला काही चिंता नाही, कोणाची काय संवाद नाही, तर त्रास नाही, भांडण नाही, अशांती काय नाही, अगदी शांत झोप. भाकरी खाल्ली, उद्या सकाळच्या भाकरीची सोय जाताना न्यायची, आपल्या याच्यावर काय शेतावर जाताना, एवढंच आहे. तेव्हा ह्या सगळ्याचं गोगवा झाला की हा फार शांत माणूस आहे. ते म्हणजे प्रधान राजांची गोष्ट आहे. ते प्रधान म्हणणं नाही एवढं नाही आहे, ते म्हणणं काय फार अवघड नाही ते, म्हणून त्याच्यात ते रात्री ती थैली टाकून दिली, आत खिडकीतनं एक थैली टाकली. ती थैली आवाज आल्यावर जागा झाला. आधी सर्वसाधारणपणे शांत असलेल्या माणसाला पैशाची थैलीनं जाग जास्त आली, तर तसं ते जागा ताबडतोब आली आणि ती आल्यावर ते बघून मोजून बघितले, तसं ते त्याच्यात मोजल्यावर 999 रुपये निघाले. 999 रुपये म्हणजे त्याच्या आयुष्यात ते त्या काळाच्या मानाने विचार केला तर काय झालं असेल, तर त्याला सारखं असं वाटेल 999 फक्त एकच कमी आहे. एकच कमी, सारखं डोक्यात ती भाकरी राहिली, तर जे राहिलं सगळं, फक्त एकच कमी. समजा ही भाकरी आज मिळवली, ही आज सगळे पैसे सगळ्या किराणाला गेले, समजा ह्याच्यातनं आपण एक 10 पैसे वाचवले, आणि जर समजा 10ची 20 उद्या झाली, कधीतरी आपल्याला 1 रुपया करा जाईल की आपल्याकडे 1000 रुपये होते. हे नुसत्या विचाराने सबन वर्ष त्याला अशांत केलं. मग पुन्हा महिन्याभराने आलं, म्हणले त्याचं काय झालं संत माणसाने, म्हणले 1 रुपया चाललाय, म्हणले संत. हे सगळ्यात जड बनवणार करणं. मला म्हणण्यात त्याला जो हलका होता, जो शांत होता, जो निगळा त्याला येत होती, जे त्याचे संबंध सगळे चांगले होते, जे त्याच्या कामात मन लागत होतं, जे त्याच्या डोक्यात उद्याचा विचार नव्हता, तो 1 रुपया निर्माण केला. हे जे सगळं म्हणतात ते सगळं आठवायचं कशासाठी, की हे कळावं की या सगळ्यांना काय झालं. तसं हे शिक्षणातनं जड झाला मनुष्य, विमुक्त आहे, जो मुक्त व्हायला पाहिजे, तर त्याला मोकळं करायला पाहिजे. उलटं ज्ञानाचं प्रत्येक, खरं सांगायचं तर ज्ञानाच्या बाबतीत प्रत्येक म्हणजे खरंच अगदी सगळ्याच बाबतीत खरंच असं आहे, पण ज्ञानाला कळू शकतं, ज्ञानाच्या बाबतीत कळू शकतं. ज्ञानाचं खरं लक्षण आहे की अज्ञानाची जाणीव वाढत जावी, हे ज्ञानाचं लक्षण आहे खरं, की अज्ञानाची जाणीव वाढते माणसाला. ज्या वेळेला मनुष्य ज्ञान मिळवतो त्यावेळेला त्याची कल्पना असते की हे ज्ञान मिळवलं की ज्ञान संपेल आणि आपलं काम होईल, आणि आता काही ज्ञान मिळवायची वेगळी गरज नाही. पण ते ज्ञान मिळवल्यावरच त्याच्या लक्षात येतं की ह्याच्या पलीकडे खूप ज्ञान आहे, की जे मला अजून माहीत पण नाही आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, हे त्याच्या लक्षात येतं, आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, म्हणून अज्ञानाची जाणीव वाढवीत नाही, ते खरं ज्ञान आहे. आता अज्ञानाची जाणीव म्हणजे काही नकारात्मक नाही आहे ती, पण त्याला जाग्यावर आणणारी गोष्ट आहे. ज्यावेळेला तो काही शिकला नव्हता त्यावेळेला सुद्धा जी स्थिती होती की जी ज्ञानाने वर गेल्यानंतर जी वाढत गेली आणि तो जड झाला, त्यावेळी त्याला हलका नाही केला, त्याला उलटा तो खाली जायला तयार आहे अजून 2 पायऱ्या. तर तो म्हणतो आता मी शिकल्यावर मला कळलं अजून किती शिकायचं. अभ्यास केला तर कळलं की किती करायचं आहे, एक शास्त्र शिकलं तर कळतं की किती शास्त्र शिकायचे अजून. म्हणजे मग त्याच्या हळूहळू कल्पना येते की हे जे काय काम आहे ते इतकं म्हणजे हे काम आपल्या आयुष्यात होणारं सुद्धा काम नाही, तर ते जे काय आहे हे आपल्या आयुष्यात हे ज्ञान मिळवायचं ठरवलं, हे ज्ञान मिळवायचं, हे शास्त्र ते शास्त्र, तर जगातली शास्त्र संपणार नाही. तेव्हा असं कुठलं शास्त्र आहे की जे शिकल्यानं कुठली शास्त्र शिकायची गरज नाही. सर्व विज्ञातून भवती, तेव्हा उपदेशाने सांगितले, तेव्हा कर्मांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आला की हे कुठलं कर्म जड बनवतं, का बनवतं, तर त्याच्यामागं हे म्हणतात त्याचा कर्म सहज बुडवते, त्याचं निर्माण झालेली डिग्री त्याला बुडवून टाकते म्हणजे काय, नम्रता जाते, त्याचा आदरभाव जातो, लोकांच्याशी संबंध त्याचे राहत नाही, त्याला कोणाबद्दल काय वाटत नाही. हे सगळं काय होतं, तर तुझं शिकला मोठा झाला, काय झालं, पैसे मिळाले काय, शिक्षा मिळाली काय, आणि तो जो तो गेला त्याच्यात, ते जे लहानपण जे खरं आनंदाचं होतं ते सगळं गेलं. तेव्हा हे घालवतं या अर्थाने या कर्माकडे बघताना ते असं बघायला सांगतं. बरं, शिकवणारी परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी असते का, शिकवणारी परिस्थिती तशीच राहते. तर त्यांनी शिकवलं खरं, ह्याचं खरं सांगायचं ना, आता व्यवहाराच्या गोष्टी नाही. ज्यांनी समजा आता डिग्री मिळून काम मिळवावे, पण डिग्री हलकवायचं हे लक्षात ठेवावं. अज्ञान, उरलेलं ज्ञान किती आहे आणि मला खरं ज्ञान कधी संपणार, म्हणजे कोणतं ज्ञान मिळवल्यावर मला खरं ज्ञान होतं.
वेर प्रपंच हे विज्ञान हे जे आपल्याला इकडे सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे एकदम की ज्ञान मैदान सगळं सांगतं ते वेर प्रपंच हे विज्ञान तर ते ठीक आहे. मी जे आता शिकतो आहे ते सगळं विज्ञानात्मक आहे. ते एक शिकलं की त्याच्या पुढचं अजून कारण तुम्ही शिकता आहात त्याच्या पुढचंच विषय निर्माण झालेला आहे तोपर्यंत त्याच्या पुढचं संशोधन चालू असतं तोपर्यंत दुसरी ज्ञानाची शाखा निर्माण होत असते. ते सतत लक्षात ठेवलं तर आपल्याला एक लक्षात येईल की हे काही संपणार नाही. हे आर्ट कॉमर्स सायन्स नाही काही कशाने संपणार नाही. मग त्यावेळेला जर खरं आपल्याला कर्मफळाने बुडू नये अशी आपली अपेक्षा असेल तर एक तर अज्ञानाची जाणीव ठेवून नम्र राहावं. कारण आपण जास्त शिकलो म्हणजे जास्त नम्र राहण्याची जबाबदारी आपल्यावर खरं तर आपण जास्त शिकलो ना तर मग आपल्याला जास्त नम्र राहायला पाहिजे. तर ते एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी जाणीव आहे याच्यातून हे कळावं की खरं जे ज्ञानाचं स्वरूप आहे की जे आता हे तर शिकून संपणार नाही. संपल्याशिवाय पूर्णता नाही पूर्णतेशिवाय समाधान नाही. हे एकदा लक्षात आलं की कोणतं ज्ञान शिकल्याने मला चित्ताला खरं समाधान होतं याचा त्यावेळेला तरी का होईना त्या माणसाला जाणीव व्हावी. भले ती एमटेकला हो एमएला हो ती कशाला तरी हो पण हो ह्याच्यातनं की ह्याच्या पलीकडे काहीतरी ज्ञान आहे की ज्याच्यासाठी ती माणसाने काय ह्याच्यात परिश्रम करून ठेवलेत आणि ती आत्मविद्या मिळवून ठेवलेली आहे की जी माणसाने मिळवली की त्याला आणखीन काहीही ज्ञान मिळवायचं उरत नाही. हे जर कळलं तर त्या ज्ञानाचा उपयोग होईल. म्हणजे कर्मसागरी फळचं बुडविते हे आहे पण ते फळ बुडवणार नाही. जर आपण सावध राहिलो तर आपण परत तरंगत राहू. कारण आता उलटा आपल्या ज्ञानाची मर्यादा लक्षात आली. हे आलं. आणि खरं ज्ञान कशाला म्हणायचं आलं. शिकवण्याचं लौकिकदृष्ट्या डिग्री मिळवावी त्याच्याप्रमाणे नोकरी मिळवावी त्याच्याप्रमाणे प्रपंच करावा काय करायचं ते करावं पण हे सगळं आपल्याला असं जड करू नये त्याने आपल्याला बुडवू नये. आणि हे अशा तऱ्हेचं जे माझ्याकडे नम्रतेसारखे चांगले गुण होते ते त्यांनी घालवू नयेत. दुसरं जे शिकवणार आहेत त्यांच्या अवस्थेच्या बद्दलचं काय आहे त्यांची दुसरी बाजू आहे म्हणून कर्माला दोन बाजू असतातच ह्या सगळ्या बाबतीत. तर तशा तऱ्हेच्या ह्या दुसऱ्या शिकवणाऱ्यांची बाजू आहे. त्यांना शिकवल्याने त्यांना शिकवल्याचा अहंकार आहे का तर त्यांनी त्याला बुडवलं म्हणजे असं होतं. आणि अहंकार असं इतका अहंकार इतकी गोष्ट सूक्ष्म आहे की मनुष्य एक वेळ पारा पकडेल पुढं अहंकार पकडणं अवघड आहे. इतर काहीही पकडेल आकाशातलं हे पकडेल काय आपण ह्या अनेक गोष्टी म्हणतात की जे हातात धरणं अवघड काहीही करेल तो पण त्याला अहंकार सापडणं किंवा हे पडणं खूप खूप अवघड गोष्ट. तर त्या अर्थाने आपण त्याकडे पाहावं की शिकवलेल्याचा त्याचा अहंकार किती वर्ष कायम राहील. तो रिटायर झाला तरी त्याला आठवलं माझा हा पहिल्या वर्षाचा माझा विद्यार्थी. आता तो बरोबरच असतो जवळ. त्या पूर्वीच्या काळात तर ते विद्यार्थी आणि यांच्यामध्ये कधी 5-7 वर्षाचं अंतर असायचं की बरोबरचेच असायचे. ज्यावेळेला हे शिकायला लागले त्यावेळी इतकी बंधनही नव्हती तर त्यावेळेचं तर ती बरोबरची मागची पुढच्या पिढी त्याच पिढीची असायची अशी परिस्थिती होती. तर ते त्यावेळेचा तो माझा विद्यार्थी आहे हे त्या माणसाच्या डोक्यातनं 35-36 वर्ष नोकरी करून सुद्धा जात नाही तर त्याच्याकडं ते शिकवल्याचा अहंकार तिथं शिल्लक आहे अजून. आता समजा उद्या त्याचं काही त्याच्यापेक्षा काय तो शिकला किंवा त्याचा काय मतभेद झाला तर तो काय म्हणेल माझं शिक्षण तू माझ्याकडे शिकलास आता तू तुमच्याकडे शिकला पण त्याच्यानंतर तो किती लोकांकडे शिकला तो कुठे जवळपर्यंत पाहून पोहोचला. म्हणजे शिकवणाऱ्याच्या बाजूने विचार केला तर ते त्याला का बुडवतं कुठलंही कर्म का बुडवतं असं ते म्हणाले. तर म्हणून मी शिक्षणाने शिकवणारा असं दोन्ही बाजूने विचार केला. वास्तविक खरं त्याच्या ठिकाणी आपण काय नव्हतं ते संक्रमित केलं असेल कदाचित किंवा काय जे होतं ते फुलवलं असेल. शिक्षणाच्या 2च कामं आहेत. तर ही कामं त्यांनी केली की त्याच्या ठिकाणी होतीच फक्त ती काही स्फुलिंग होता तो आपण फुंकर काय मारली बाजूचं सगळं हे काढून टाकलं त्याबरोबर त्याचं ती ज्योत प्रकाशित झाली किंवा काय जे निखारा होता तो फुलला त्यामुळे ते ज्ञान झालं. त्यामुळे प्रकाश पडायला लागला पुढची कामं व्हायला लागली हे सगळं झालं. हेच खरं सांग त्याचं काम ते केलं. बरं हे केल्यामुळे आपण विचार केला तर लौकिकदृष्ट्या फळ काय आहे तर हे केल्यामुळे त्याचा मार्ग मोकळा झाला पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आता हे वर्ष शिकलं म्हणून पुढच्या वर्षात गेला ती डिग्री मिळवली म्हणून पुढची डिग्री मिळवली हे तर बरोबर आहे. मग या अर्थाने त्याला फळ हे एवढं पुरेसं आहे मिळालेलं आहे. दुसऱ्या बाजूने एक क्षणभर विचार करावा की आपण हे ह्यासाठी केलं हे काही नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमय विद्यते वगैरे वगैरे सगळं लावलेलं असतं जिकडे तिकडे पण प्रत्यक्षात आपण असं निरपेक्षपणे निरीच्छपणे परमेश्वराची सेवा म्हणून असं काही शिक्षण केलं आहे का. पगाराची काळजी आहे ना आपल्याला मिळतो ना म्हणजे आपण त्याच्यासाठीच केले. म्हणजे जे काही मी शिकवलं त्याचं फळ घेऊन मोकळा झालो मी इकडे आणि वर हे परत अहंकार डोक्यावर बसला म्हणजे मग बुडवलं का ते लक्षात येतं. नुसती घागर एक वेळ बुडत नव्हती तिच्यावर हे पाणी ओतल्यामुळे त्याच्यात आणखीन घातल्यामुळे ती आणि तळाला गेली आता कारण त्याच्यात हा अहंकार शिरला. वास्तविक शिक्षणाचं फळ आहे बरोबर आहे. त्यांनी जे शिकवलं त्याच्याबद्दल त्याला काय असेल ते त्याचं ऑनरेरियम दिलेलं आहे त्याला मानधन दिलेलं आहे किंवा काय त्याचा पगार असेल तो त्याला मिळालेला आहे. पगार जर मिळालेला आहे तर शिक्षणाचं फळ मी घेतलं आहे म्हणजे ह्या शिक्षणाने आता मला बुडवण्याची खरं कारण नाही पण मी जर नाही सावध राहिलं तर बुडवणार.
कारण शिकवणाऱ्याच्या बाजूला ह्या दोन्ही गोष्टी आल्या. एक त्याच्यासाठी त्याच्या बाजूने तो अज्ञानी म्हणून मी ज्ञान दिलं म्हणून एक का, आणि मी त्याचं फळ घेतलेलं आहे त्यामुळे ते त्या अर्थाने कर्म दिलंच आहे. त्याच्यात काही नाही आहे. हे काही मी ईश्वरार्पितम निश्चयाकृतम वगैरे पुढे जे म्हटलं आहे असलं काही मी कर्म केलेलं नाही. तसलं कुठे शिकवलं असेल, काही सांगितलं असेल तर त्याला काहीतरी अर्थ असेल म्हणून ते पुढे ईश्वरार्पित असावं, निरीच्छा असावं, अशा तऱ्हेच्या कर्मांची शिफारस केलेली आहे करताना. ती एवढ्यासाठीच केलेली आहे. आता शाळेत असं काही निरीच्छा होता येणार नाही, प्रपंच करायला पाहिजे, माणसाला पगार यायला पाहिजे, बरोबर आहे. पण त्याचा अर्थ पगार घेऊन झाला आहे म्हणजे त्याचं मूल्य मोजून झाले. कदाचित मी शिकवलेल्यापेक्षासुद्धा त्याचं मूल्य जास्त दिलं गेलं असेल मला, अशी पण शक्यता आहे. मीच अजून निर्णय राहिला असेल. मी बाबा जसं म्हणाले की सुट्टीच्या त्याचं काय करावं, तेव्हा बाबा महाराजांनी सांगितलं होतं, तसं सांगितलं होतं तेव्हा, किंवा आपण काही लोकांना काही विद्यार्थ्यांना फुकट शिकवावं महिनाभर. म्हणजे जी माणसं खोल जातात ती बरोबर ह्यातून सुटण्यासाठी काय विचार करत असतील की घेतो पगार 12 महिन्याचा आणि शिकवतो मात्र 10 महिने, हे 2 महिने आम्ही फुकट पगार घेतो, त्याचं आम्ही काय करावं. आता परिस्थिती बदलली, सगळं हे सगळं झालं आहे, ठीक आहे. पण आहे ह्या परिस्थितीत वेगळ्या मार्गाने का होईना पण प्रश्न ते राहणारच आहेत. पण जे सूक्ष्म जरा थोडासा पुढे जाऊन विचार करतायत की अरे मी 12 महिन्याचा पगार घेतो आहे आणि हे 2 महिने मी शिकवत नाही, तर न शिकवल्याबद्दल जे काय मला मिळते, काही शिकवलं नाही मी, तर त्या 2 महिन्याच्या पगाराचं मी काय करावं असं महाराजांना विचारलं होतं. महाराज म्हणले आपण पगार परत करावा का, ते म्हणले परत नाही करू, व्यवहाराने चालावं. कारण व्यवहाराने उद्या मोडायला गेला तर बाकी जे म्हणतील ती संघटना तुमच्या मागे लागेल की हे नवीन काय काढले तुम्ही म्हणून. तर तसलं काही करू नका, बाकीच्यांची हे बिघडतील, संबंध बिघडतील, संस्थेला हा प्रश्न निर्माण होईल, तर असलं काही करू नका. तेही घेतायत आपण घ्यावं, तो प्रश्न नाही आहे. फक्त ते एक तर दान करणं शक्य आहे माणसाला, दुसरं काय करावं. त्यापेक्षा म्हणले प्रपंचाला 2 महिने काही उपाशी राहणार आहोत का, शाळा नाही म्हणून, जेवणार खाणार व्यवहार करणार सगळं करणार म्हटल्यानंतर ते राहू देत. तुम्हाला सुट्टी दिली आहे ती नियमाप्रमाणे दिलेली आहे, तर ती त्याप्रमाणे दिलेली आहे, ती वापरावी, चांगल्या कामी वापरावी. पण त्या वापरताना काही विद्यार्थ्यांना आपण 2 महिने का होईना किंवा आयुष्यात का होईना काय जो काळ असेल तो फुकट शिकवावं, जिथे काही घ्यायचं नाही. म्हणजे त्या मार्गाने ते फिटलं. म्हणजे कर्माने जड होतं आहे बरोबर आहे, पण कर्माने आपल्याला फेडून मोकळं पण होता येतं. म्हणजे असा जर कर्माच्या मागे दृष्टिकोन असेल तर हे आपल्याला साध्य होईल. म्हणून ते बाबांचं याचंही सांगितलं. आता एकदा पगार मिळाला, त्याप्रमाणे प्रपंच मिळाला, त्याप्रमाणे प्रतिष्ठा मिळाली. बघा ना, एक शिक्षक म्हणून एक नोकरी लागली, त्याचा परिणाम काय झाला तर त्याच्यामुळे प्रतिष्ठा लागली, त्याच्याबरोबर त्यामुळे प्रपंच झाला. आता ती नोकरी नसती तर ती मुलगी दिली असती का त्याने. म्हणजे शेवटी व्यवहाराने विचार केला तर यामुळे मिळायचं ते एक नाही, 1 2 3 4 5 मिळाली पुढच्या गोष्टी त्यामुळे मिळाल्या. म्हणजे मी हे घेऊन मोकळा झालोच शिकवल्याबद्दल, पण त्याच्याबरोबर मी बाकी सगळं घेऊन मोकळा झालो आहे. त्यामुळे आता मला उलटं त्याच्या कितीतरी पट काम करायला पाहिजे की जे निरीच्छ स्वरूपाचं आहे, जे ईश्वराची सेवा म्हणून आहे, असं मला काम करावं लागेल, तरच मला याच्यातून मोकळं होता येईल आणि हे कर्म मला बुडवणार नाही, मला माझ्या दृष्टीनं मुक्त करायला उपयोगी पडू शकेल. कारण कर्म अपरिहार्य म्हणून हा आपण विचार करतो. तेव्हा कर्माच्या बाबतीत नेहमी त्या एक तर आधी फळाचं चिंतन डोक्यात राहतं, करताना त्याची व्यग्रता राहते, त्यात जर कौशल्य निर्माण झालं तर माणसाला कौशल्याचा अहंकार होतो. आणि शेवटी जे ज्या वेळेला कधी हा प्रश्न येतो, कौशल्य त्यातलं कर्म, कुठलंही कर्म करा, आपण नोकरीत असा, व्यवसायात असा, काय आणखीन शेतीत असा, कशातही असा, ते कर्म केलं की त्याच्यातलं काही कौशल्य माणसाच्या ठिकाणी निर्माण होतं, माहिती निर्माण होते. मग ती माहिती, ते कौशल्य, त्याचा तो नकळत सुप्त अहंकार असतो, तो निर्माण होतो. आणि मग ते आता अहंकार जागेवर बसू देत नाही, त्याचं लक्षण आहे. तो एका बाजूने आपल्याला धरूनही ठेवतो, जागेवर हे करून बांधून ठेवतो अशासाठी की मुक्तीच्या दृष्टीनं, म्हणून ते मुक्ती अडविते म्हणून म्हटलं आहे ते त्यांनी ह्याच्यात रमणाने आत्ता म्हटलं तशा तऱ्हेनं अडवतं. आणि दुसऱ्या बाजूनं ते आपल्याला ते हे ज्ञान परत जे काय कौशल्य निर्माण झालं ते दुसऱ्याला सांगायला होतं. जे माहिती होते माणसाला, साधी माहिती घरातली झाली तर दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहत. तुम्ही बघा, साधा आहे की नाही माणसाकडे, की त्याला घरातलं काहीतरी कळलं, काहीतरी गोष्टी कळल्या, काही शेजारच्या घरातल्या कळल्या, ते फार महत्त्वाच्या, ते शेजारच्या घरातल्या कळल्या तर त्या तिसऱ्या शेजाऱ्याकडे जाऊन सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. तो नाही आला तर फोन करून त्याला बोलावून, बुवा काय बरेच दिवसात तुमची आमची गाठ पडली नाही, आता काय यांचं काय अगदी इतकं प्रेम आलं काय बुवा अगदी गाठ पडल्याशिवाय राहावं नाही. तसं नाही, ते सांगायचं आहे की चहाच्या नंतर आहे, त्यामुळे ते चहा आधी त्याच्यासाठी आहे. तर तसं जर असेल तर हे सांगण्याचं काम हे माणसाला राहत नाही. फार पूर्वी आम्हाला आठवते, शाळेत असताना अगदी मुंबईत कोकणात असताना मुंबईतनं एक विद्यार्थी आला गजा म्हणून होता, तो मुंबईचा विद्यार्थी. ते त्याच्या नोकरीच्यामुळं ते काय गावाकडे आले, त्यांचं काय झालं काय माहीत नाही, तिथनं आला असताना ते आमच्या, आणि मुंबईचा विद्यार्थी हो, कोकणात नुसता बघायला मिळालं सुद्धा आम्हाला काय वाटलं आहे मुंबईहून विद्यार्थी आला म्हणून. आणि आल्यावर त्यांनी मुंबईचे एक काय गप्पा सांगितली, काय माणसाच्या ठिकाणी ते कापड होतं ते मला आता लक्षात दिलं. ते त्या गजा म्हणून होता, तो गजा आमच्या त्या आला वर्गात
आणि मुंबईचा विद्यार्थी म्हटल्यावर सरसुद्धा जरा आमचे गुरुजी तिथं, त्यामुळे गुरुजीसुद्धा जरा चावरून होते की काय शिकून आले, तिथनं काय आले, आपण काय सांगतोय, हा काय सांगतोय, ऐकून आले शिकून आले कोणा ठाऊक, म्हणून ते पुन्हा. आणि नंतर हुशार विद्यार्थी गोळा होतात त्या टेबलावर होती, तुम्हाला माहिती आहे. नंतर मधल्या सुटीत किंवा असं काही बाकीच्या मुलांना खेळायला सोडलेलं असताना तर तसे आम्ही तिथं गोळा झाला होतो. तर त्याने आम्हाला ते सांगितले काय गमती जमती असतात म्हणून त्यांनी जे वर्णन केलं आम्हाला की त्यात त्याने आम्हाला लेटरी असते म्हटला, लेटरी त्यावेळेला ती काही त्यालाही ते काही येत नव्हतं, माहिती नव्हतं. आता नंतर कळलं ती त्यावेळेला नुकती सुरू झाली ती. तर ते म्हणला लेटरी म्हणून असती, तर त्याच्यामध्ये 1 रुपया द्या आणि 1000 रुपये असलं असते. ह्या आम्ही काय म्हणजे डोकी सगळ्यांचे एकदम काय असेल तिथं म्हणजे चमचमाट मुंबईमध्ये. त्यातलं एक आम्हाला बघायला मिळालं नुसतं ऐकायला, तर आमचे गुरुजीसुद्धा तिथं म्हणले काय असते म्हणजे ती कसं काय असते का, गुरुजींच्यापर्यंत पण हे आले नाही. हे म्हणजे लेटरी तुम्हाला काय माहीत नाही, असं द्यायचं आपण 1 रुपया 1000 रुपये घेऊन द्यायचे असं तिथं असते. आणि असे किती लोकांना किती पैसे मिळाले असे लोकांनी. पण म्हटले मग ते आमच्या गुरुजीने विचारलं की ते बरोबर आहे, पण हे आता आपण 1 रुपया दिला समजा दिला म्हणजे आता ते गुरुजींचं आम्ही आपले सगळे कानटाव करून आता काय आपल्याला ऐकायला मिळते म्हणून. तर हे लेटरीचं काय असते, तर ते लेटरी म्हणले ते आपण असं दिलं की ते 1000 रुपये, पण ते आता आपण 1 रुपया द्या असे तिथं गोळा होणार पैसे. मग आपल्याला ते 1000 रुपये देतात आणि ते आपल्याला कसे देणार ते काय ते गुरुजींच्या लक्षात येणार. ते गुरुजी म्हणले ते पण आपल्याला कशी मिळणार ते म्हणले असं कसं. आता ते खरं सांगायचं तो बुचकळ्यात पडला होता, हे नक्की त्यालाही माहीत नव्हतं प्रकरण. आपलं वडिलांच्याकडनं काहीतरी ऐकलेलं, आम्ही ऐकलेल्या गोष्टी सांगत नाही का त्यातला प्रकार असेल, तर ते त्यालाही माहीत नव्हतं पुढं कसं मिळणार. मग त्यानं दिलं ठोकून पुढं, तेवढं तयारीत असतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं ते ते त्याचं असतं तिकटं असतात तिकटी, तर त्या तिकटीवर आपलं नाव लिहिलेलं असतं. त्यामुळे नुसतं तुमचं नाव बघता की देऊन टाकतात तुम्हाला 1000 रुपये, 1 रुपये 1000 रुपये घेऊन जावं. म्हटलं काय हे आहे ज्ञानाची गंमत आहे. ती एवढंसं दुसरी ही अवस्था असेल तर माणसाची पुढं काय अवस्था असेल. जाऊ द्या, गप्पा ऐकत राहा कुठेतरी, म्हणजे नुसतं बोलू नका, भाग घेऊ नका, पण ऐकत राहा म्हणजे कळतं पुढं काय होतं. ते दुसरीचं पुढं काय होतं 25वीत आणि 50वीत काय होतं त्याच्या गप्पा ऐकायच्या असेल तर कर्म बुडविते का. तर हे अशा तऱ्हेचं ते म्हणजे हे माहितीचं नुसतं कर्म आहे. तर कर्म करताना आलेला हे आहे कौशल्य आहे, काय माहिती आहे मिळालेली, त्याचा अभिमान आहे. तर हे सगळं आपल्याला का बुडवतं. तर आणि त्याचंच पुढचा भाग म्हणजे आता हे सगळे हे येत आहेत ना, हे काय त्यावेळेस त्याने आम्हाला लॉटरीचं हे अशा पद्धतीने सांगितलं. आता पुढं नंतर रेडिओ आले, त्यावेळेस त्या काळातच रेडिओ वगैरे हो काय माणसानं त्याचं आकर्षण होतं. ते जुळून दाखवणारं म्हणजे जणू काही टेक्निशियन असल्यासारखं वाटायचं असं नसतं. ते स्टेशनला आवाज यायला लागला, गाणी वाजायला लागली म्हणजे काय वाटायचं त्यावेळेला तुम्हाला कल्पना असेल. मग आज ॲप्लिकेशन समजावून देतात लोक, दुसरं काय असते हेच ते, दुसरं काही नाही. तर तेच आहे. ते स्टेशन लावलं तरी त्यानं त्याच्यावर गाणं वाजायला लागलं म्हणजे हे खोक्यात गाणं वाजते म्हणल्यावर काय त्यावेळेला त्या वाटायचं खोक्यातलं. म्हणजे हे असं तऱ्हेनं ते त्यात गुंतवून ठेवतं आणि आपलं काम राहतं बाजूला. आम्ही गेलेले शिकायला शाळेत खरं म्हणजे शिक्षणाला, तर ते सोडून आम्ही हे असं टेबलाभोवती जसे गोळा व्हायचं तसे हे आपण कुठेतरी टेबलाभोवती गोळा होतो पुढं आयुष्यात, आणि मग तिथंच आयुष्यात वेळ जातो. तेव्हा हे लक्षात ठेवावं. तर याच्या बाबतीत एक काय आहे, कर्माच्या बाबतीत एक युक्ती सांगितली उशीर झाला. तर कर्माच्या बाबतीत युक्ती सांगितली ती फक्त सांग की बाबा त्याला म्हणजे आपण ज्याला नोंद म्हणायचं तसं बाबा रजिस्टर म्हणायचं. तसं त्याच्यात कर्म जोपर्यंत रजिस्टर होतं आहे तर तोपर्यंत ते आपल्याला बुडवणार. साध्या भाषेत कर्म डोक्यात रजिस्टर होते, कोणाचे उपकार केले काय, कोणाला काय मदत केली, कोणाला काय असेल ते, जोपर्यंत रजिस्ट्रेशन आज चालू आहे तर कर्म रजिस्टर होतात तोपर्यंत ते आपल्याला बुडवतात. तेव्हा कर्म रजिस्टर होऊ न देणं म्हणजे ते ईश्वरार्पण करण्यासारखं आहे ना. दुसऱ्या बाजूला सोपं आहे ना, तसंच ब्रह्मार्पण असतो. कृष्णार्पण असतो कशाला म्हणायचं, काय कृष्णाला काय कमी पडलं म्हणून आपण देणार आहे असं काय आहे का, काही नाही त्याच्यात. पण माझं सुटू दे ना, ही अडचण आहे. म्हणून दानधर्माने हे सगळे जे सांगितले ते तेवढ्यासाठी की कृष्णार्पण वस्तू ही तेवढ्यासाठी आहे. तर तसंच ब्रह्मार्पण वस्तू तर ते ब्रह्मा अर्पण केलं तर ते करावं आणि रजिस्टर होत नाही. आता विषय निघाला आहे तेवढी फक्त एक 2 आठवणी सांगतो फक्त की तात्यासाहेबांच्या काळात म्हणजे आपल्याला माहिती असते पण तरीसुद्धा बाबांनी त्यांचा इतका जवळचा संबंध आला. महाराज आपल्याला एवढ्या रूपाने भेटले, इतकी वर्ष भेटले काय, आणि असंख्य लोक येऊन जात आहेत, त्यांना त्यांचे उपकार झाले. ते सगळे उपकार बघूनच त्यांना एक दिवशी म्हणजे त्यांचा तो स्वभाव नाही म्हणून महत्त्व आहे त्याचं. किरीचा स्वभाव तसा वृक्ष आहे, कठोर आहे असं होतं बाबांचं, पण ही सगळं होतंच ना शेवटी कुठेतरी एक अंतःकरणात जाणीव असते. तर त्या जाणीवेनं त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणून ते बाबांना काय म्हणाले की आपले माझ्यावर फार उपकार झाले. बाबा जन्म त्यांनी लिहूनही ठेवलेले, आपण पुस्तकं वाचत असाल तर त्यात स्वतःचं त्यांनी लिहून पण ठेवले की मी इतकं कुपिष्ट होतो, अत्यंत राग म्हणजे असं सहन्य होतं सरा,
पण सहवासात राहून राहून बाबांनी इतकं कमी केलं ते सगळ्यांचं बाबांचं इतकं कमी करून टाकलं की त्यांना म्हणजे आता वाटणार नाही ते बघितलं तर किंवा मनुष्य एवढा रागिष्ट असेल कोपिष्ट असेल असं वाटणार नाही इतकंच त्यांचं सगळं. तर ते हे एकच नव्हे हा स्वभावाचा एक भाग झाला. पण बाकीचं किती दिलं ज्ञान तात्पर्याने केवढे पेठ उघडून दिली त्यांना हे लक्षात आल्यावर ते एकदम जाणीव झाली. त्या आपले माझ्यावर फार उपकार झाले आणि इतक्या असंख्य लोकांच्यावर आपले उपकार झाले असं त्यांना म्हणायला मी. तेव्हा तात्या त्याच्यावर एकच म्हणले म्हणजे उपकार झाले की काय कोणास ठाऊक मी माझं काम केलं. म्हटले ढग हेऊन जातो बरसून जातो तो काय मागं वळून बघतो का कुठं उगून आलं आहे समजलं. अनवेस्टर कर्म म्हणजे काय याची कल्पना यावी म्हणून ते म्हटलं. आणि वेळ झाली म्हणून थांबतो बाकी पुढच्या वेळेला बघू. नमो भगवते श्रीरमणाय. ओम 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 नमो भगवते श्रीरमणाय. जानकी जीवनस्मरण जय जय राम.